नमस्कार. टिळक मंदिर महाराज समाज भवन याचा एक संक्षिप्त इतिहास सांगतो आणि ह्याच्यानंतर आपण या भवनाची कार्यप्रगती बघूया. मागच्या 2 वर्षापासून निरंतर आपण या भवनावर काम करतो आहे आणि आज या भवनाचं पुनर्निर्माण हे जवळजवळ पूर्णतेवर आलं आहे. तर आपण पहिले मागची थोडीशी भूमिका बघूया काय आहे आणि टिळक मंदिर का बांधलं गेलं त्या काळात ह्याची माहिती देतो. टिळक मंदिर महाराज समाज भवन हे मराठी समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्याचे एक महत्त्वपूर्ण केंद्र होते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ह्यांच्या राष्ट्रभक्ती, समाजजागृती आणि संघटनात्मक विचारांनी प्रेरित होऊन या भवनाची स्थापना झाली. सन 1920मध्ये या भवनासाठी जागा विकत घेतली काकासाहेब साने यांच्या नेतृत्वात. 1922मध्ये हे भवन पूर्ण झालं. या दरम्यान करण्यात आलं. मराठी समाजाची एकता दृढ करणे, सांस्कृतिक वारसा जपणे आणि नवीन पिढीपर्यंत मराठी परंपरा पोहोचवणे ह्या वास्तूचे मुख्य उद्देश होते. त्या काळात हे भवन क्रांतीवीरांसाठी पण उपयोगी पडले. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अजून अनेक क्रांतीवीर ज्यांचे या भवनामध्ये त्या काळात आगमन झाले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा एक उल्लेख या भवनामध्ये मिळतोच. त्यांचं इथे व्याख्यान झालं आणि त्याच्यानंतर मध्य प्रदेशची पहिली हिंदू एकताची एक रॅली जबलपूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नेतृत्वात आणि झाली होती. या भवनाचं उपयोग हळूहळू वाढत गेला. इथे एक वाचनालय आलं आणि हळूहळू हे भवन समाज उपयोगी होत गेलं. या भवनामध्ये मराठी समाजाचे विभिन्न उपक्रम होत होते. याच्यामध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम जसं गणपती उत्सव नियमितपणे आयोजित केला जात असत. गणेश उत्सव, शिवजयंती, गुढीपाडवा, संत साहित्यांवर काही काम, कीर्तन, प्रवचन, व्याख्यानमाला असे कार्यक्रम या भवनांमध्ये झाले आहेत जे प्रेरणास्पद आहे. ह्या व्यतिरिक्त या भवनातनं आणि शैक्षणिक कार्याचं एक मोठा उपक्रम आज जबलपुरात उभा राहिला. अनेक कार्यक्रमांमुळे हे भवन समाज जीवनाचे सांस्कृतिक हृदय केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले. या भवनामध्ये एक सुंदर लायब्ररी, ज्याला आपण टिळक वाचनालय म्हणतो, अशी पण स्थापन होती. दुर्दैवाने काही लोकांच्या दुर्लक्षीमुळे याच्यातली पुस्तकं चोरीला गेली होती. यानंतर महाराज समाज जबलपूरचे काही प्रमुख लोकांनी निर्णय घेतला, आपण ह्या जागेचं पुनर्निर्माण करू आणि पुनर्निर्माणाचं कार्य हातात घेतलं गेलं. आज हे कार्य सफलतापूर्वक चालू आहे आणि जवळजवळ 2 वर्ष व्हायला आले. आज आपण ह्या कार्याच्या पूर्णत्वेवर आलो आहे. तर आपण बघूया टिळक मंदिर महाराज समाज भवन आज ह्या कार्याची निर्माण स्थिती काय आहे आणि कसं हे पूर्ण होणार आहे. आता आपण या भवनाची काही माहिती देतो. या भवनामध्ये जो ग्राउंड फ्लोर आहे, जो आपण हॉल बघताय, या हॉलचा साईज आहे 38 बाय 68. या हॉलमध्ये टाईल्स लावण्याचं आपलं कार्य पूर्ण झालेलं आहे. या व्यतिरिक्त 2 खोल्या या भवनात आहे. त्यापूर्वी आपण वर चलूया. आपण बघताय की जे जिना आहे, तर जिन्यामध्ये ग्रेनाईट लावायचं काम जवळजवळ आपलं पूर्ण झालं आहे. आता स्कर्टिंगही इथे लागलं गेलं आहे, या पिक्चरमध्ये दिसत नाही आहे. पण हे जे पुढच्या थोड्या दिवसा पहिलेचं आपण हे रेकॉर्डिंग आहे म्हणून स्कर्टिंगचं आपण याच्यात रेकॉर्डिंग ठेवलं नाही आहे. पण वरच्या हॉलमध्ये आपण जसं चालू तर वरच्या हॉलचाही जे काही पोर्शन आहे जे बांधलं गेलं आहे ह्याच्यामध्ये पूर्ण टाईल वर्क झालेलं आहे, पुट्टी झालेली आहे, ग्रिल्स बसलेले आहेत आणि हे जे आपण पोर्शन बघतो हे लिफ्ट पोर्शन आहे. याच्या व्यतिरिक्त हा हॉल बघा 38 बाय 38, हे लक्षात ठेवायचं आहे हॉल साईज आहे. वरच्या फ्लोअरमध्ये, ज्या फ्लोअरमध्ये आज आपण उभो आहे, या फ्लोअरमध्ये 4 खोल्या आहेत. तर एक जे आपलं खालचं किचन आहे त्याच्यावरती जी खोली आहे ते अटॅच लॅट्रिन बाथरूम आहे फर्स्ट फ्लोअरवर. हे जे आपण हॉल बघताय याच्यानंतर मी ते तुम्हाला दाखवणारच आहे. आपण हॉल नीटपणे बघून घ्या कशा प्रकारे ते ही ग्रिल आपण दाखवतोय. ग्रिलवरती जे आहे लोखंडी काम झालेलं आहे. फक्त ॲल्युमिनियम शटरिंग लागायचं
या ग्रिलचं आपलं काम वाचलेलं आहे. आता काम काय वाचलं आहे जर ते आपण बघू तर ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिफिकेशन वाचलं आहे, पण आपलं सामान आलेलं आहे तर हे काम लागून गेलेलं आहे. दुसरं आपलं जे काम आहे ते प्लंबिंगचं आहे, ते काम पण आज आपण लावलेलं आहे, त्याचंही सामान आलेलं आहे. हे हॉल किती सुंदर दिसतो, किती मोठा हॉल आहे, आपण याच्या भव्यतेने बघू शकता. या हॉलला लागूनच एक खोली आहे जे मी तुम्हाला दाखवतो. या खोलीमध्ये पण अटॅच लेट्रिन बाथरूम आहे. आपण आत आलोच आहे या खोलीच्या, तुम्ही बघू शकता. या खोलीबरोबर आणि आतमध्ये अटॅच लेट्रिन बाथरूम, गिरिंग वर्क याचंही झालेलं आहे. आपण अजून पुढे येऊया. ही जी आत्ता मी तुम्हाला खोली दाखवली होती, ही किचनच्या वरची खोली आहे, ग्राउंड फ्लोअरच्या. ती पण व्यवस्थित आणि चांगली खोली आहे. एक वेगळ्याने जिना आपण खाली उतरायला दिला आहे, दाखवतो मी वरनं. याचंही काम आता जवळजवळ झालेलं आहे. याच्यावरती फक्त ग्रेनाइट लावायचं काम आपलं राहिलेलं आहे. आपण बघू शकता की पुट्टीचं काम आपल्याला दिसतंच आहे पूर्ण झालेलं. इलेक्ट्रिफिकेशनचं काम हे चालू आहे आणि एक 10-15 दिवसामध्ये जवळजवळ पूर्ण होणार आहे. जेव्हा हॉल मोठा असतो तेव्हा किती भव्यतेने दिसतो हे या चित्रांमध्ये आपण बघू शकता. आणि असे 2 मोठे हॉल आपल्याला ह्या बिल्डिंगमध्ये मिळत आहेत. गच्चीच्या पहिले हा फर्स्ट फ्लोअरचा भाग आहे. इकडनं आपण बाल्कनीतनं ज्या 2 खोल्या आहेत त्या बघू तर अशी पूर्ण बाल्कनी आहे मोठी. आणि ह्या बाल्कनीकडनं आपण फर्स्ट फ्लोअरचे 2 खोल्या तुम्हाला दाखवतोय. ही पहिली खोली आपली ज्याच्यात आपण प्रवेश करतोय. हे सूट रूम सारखं आपण घेतलंय. अजून याच्या आतमध्ये परत एक खोली आहे आणि त्याला अटॅच लेट्रिन बाथरूम आहे. हे कार्य पण आपलं पूर्ण झालेलं आहे. लेट्रिन बाथरूमच्या ह्या ज्या टाईल्स वर्क आहे हे लवकरच आपण लावतोय. जसंच आपलं प्लंबिंगचं काम झालं तर आपण मग लेट्रिन बाथरूमच्या टाईल्सचं काम चालू करूया. त्याची पण व्यवस्था आपली झालेली आहे. आता मग आपण हे विचार करू की भवनामध्ये आपलं काम काय राहिलं आहे. तर आपलं मुख्य आज जे काम राहिलं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी राशीची गरज आहे ते म्हणजे आपण जे ग्रिल बघतोय इथे ॲल्युमिनियम शटरिंग लावायचं आपलं काम राहिलं आहे. खालचे 2 दरवाजे, वरचे 2 मुख्य द्वार जे आहेत, कारण की हे द्वार आपले मोठे आहेत तर हे दोन्ही दार हे व्यवस्थित आपल्याला करावी लागणार आहेत. तर असा विचार आहे की सागोनची होऊन जाय. तर ह्याचं काम आपलं वाचलं आहे. आता आपण ही खोली मी आपल्याला दाखवतोच आहे. हे पूर्ण व्यवस्थितपणे याचे रूप तुम्ही बघू शकता. आपण हळूहळू या भवनाच्या 4ही बाजूने बघतोय, निरीक्षण करून आरामात. तुम्हाला घरी बसल्या बसल्या या भवनाची एक कार्यप्रगती दाखवण्याचा हा जो विचार आहे ज्याने आपण सर्वजण बघू शकतो की शेवटी काम होतं काय आहे. तर हे काम आपण सर्वजण बघू शकता किती स्पीडने आणि किती चांगल्यापणे हे पूर्णत्वावर जात आहे. मुख्य म्हणजे जबलपूरच्या इतिहासामध्ये मराठी समाजाने एक मोठं डोनेशन केलं आणि समाजाच्या प्रत्येक घरातनं काही ना काही राशी आली. हे मुख्य काम आहे ज्याच्यामुळे आज आपण हे पूर्णत्वाकडे जाऊ शकलो. अजून मी तुम्हाला खालपासून व्हिडिओ दाखवत येतोय पूर्वीच्या काळी. हा आपला जवळजवळ 6वा-7वा व्हिडिओ आहे. मी 2 मिनटं आपल्याला अजून गच्चीवर घेऊन चालतो की गच्ची आपली कशी दिसते. गच्चीची पण आपण योजना बनवून ठेवलेली वरची 2nd फ्लोअरची. पण आता आपण पहिले खालचं पूर्ण हे जे आपलं झालेलं आहे काम हे पूर्ण करूया. वरती आपल्याजवळ जवळजवळ 7 खोल्या निघतील. हे लिफ्ट पोर्शन आपण बघताय. इकडनं लिफ्टवर येईल. आता आपण थोडंसं खालनं ब्रिक वर्क करून बंद केलेलं आहे. आणि आता ह्या गच्चीची तुम्ही भव्यता बघा. भरपूर मोठी गच्ची आहे. इथे आपण आत्तापासनं लेट्रिन बाथरूमचं जे आपलं असतं ती जागा बनवून ठेवलेली आहे. फक्त काम करायचं राहील आपलं आणि वरचा फ्लोअर आपला खूप लवकर होईल. बिल्डिंगची जी मजबूती आहे ती मी तुम्हाला खालपासनं आत्तापर्यंत दाखवतच आलो आहे की बिल्डिंग किती मजबूत आहे. तरी देखील आपण अजून काय करू शकतो
कसं या कामाला अजून प्रगती करू शकतो, तर ही बिल्डिंग जेव्हा आपली पूर्ण होऊन जाईल तेव्हा हे काम आपल्याजवळ एक राहील जे आपण भविष्यात करणार आहोतच. हे भवन हे पूर्णच भवन होणार आहे, कारण की ज्या भवनामध्ये 10-11 खोल्या राहतील भविष्यामध्ये, 2 मोठे हॉल राहतील, भरपूर लेट्रिन बाथरूम राहील, व्यवस्थित जवळजवळ 1 एकरचं पार्किंग अजून आपल्या भवनाच्या समोर गव्हर्नमेंटचं आहे, ते आपल्यासाठी खूपच लाभप्रद आहे. शहराच्या मधोमध आज ही जी जागा आहे ही भरपूर महाग जागा आहे आणि ह्या जागेचं संरक्षण करणं अति आवश्यक होतं. आणि ह्या संरक्षणाबरोबर मराठी समाजाने जी साथ दिली ती महत्त्वपूर्ण आहे, कारण की एवढं मोठं काम करताना लोकांना असं वाटतं की मी जे काही पैसे दिले आहेत ते व्यर्थ नाही झाले पाहिजे, ते कामी लागले पाहिजे. आणि आपण बघू शकता की आजपर्यंत निरंतर जी काही राशी आपल्याजवळ आली आहे त्याचा आपण सदुपयोगच केला आहे. आता आपण फर्स्ट फ्लोअरवर येत आहोत, परत जिन्यावरनं गच्चीवरनं आपण खाली आलो आहे. किती सुंदर दिसतंय आपण बघू शकता. हे प्रथम तल आहे. गच्ची दाखवल्यानंतर परत एकदा हॉल दाखवतोय. हे बघा, हे कसं जिन्याचं हे आपलं लिफ्ट पोर्शन आहे छोटंसं. ही आपली बाल्कनी आहे आणि इकडनं समोरचा रस्ता दिसतो. खाली आपण बघतोय हे लहानसं एक पार्किंग आपल्याजवळ आहेच. आणि पूर्ण जे आपण बघताय नीटपणे बाल्कनी किती सुंदर आहे. आता आपण अजून ग्राउंड फ्लोअरवर चालू आहे हळूहळू. तर ह्या सीड्या तुम्ही बघा, ग्रेनाइट वर्किंग बघा किती चौड्या आहेत. खूप आरामदायक सीड्या पण ह्याच्या केलेल्या आहेत. खूप आरामात उतरता येतं, आरामात चढता येतं. आता आपण खाली आलो आहे. हे जे पोर्शन आपल्याला आत्ता दिसतं आहे इथे ही टाईलवर झालेलं आहे. हा व्हिडिओ थोडा जुना आहे म्हणून ते 2-4 दिवस पहिले हे काम आपलं झालेलं आहे. इकडनं तुम्ही समोर अंगण बघू शकता, अजून हा लिफ्ट पोर्शन बघू शकता. आता परत आपण हॉलमध्ये आलो आहे. खालच्या व्यवस्थित सुसज्जित सुंदर हॉल या फ्लोअरसाठी आपल्याला मिळणार आहे. हा ग्राउंड फ्लोअर आहे. आपण सर्वांस एक विनंती आहे की जे आपलं उरलेलं काम आहे त्याच्यासाठी आपण सर्वांनी एकदा थोडासा जोर लावावा आणि उरलेल्या कामासाठी सहयोग करावा जे अपेक्षित आहे.